शुभेच्छा। आणि आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात भाविकांची गर्दी उसळली आहे। आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्तानं पंढरपूर वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेलंय। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली। पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमलाय। वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलंय। टाळ मृदुंगाच्या गजरात अभंगाच्या तालावर वारकरी तल्लीन झालेत। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं अलंकापुरी दुमदुमून गेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा झाली। पांडुरंगाचं आषाढीला दर्शन हा जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण असून महाराष्ट्रातील सर्व संकट दूर करण्याची शक्ती द्यावी असं साकडं मुख्यमंत्र्यांनी घातलं। महाराष्ट्राची काळजी आणि सन्मार्गाने चालण्याची सद्बुद्धी द्यावी। ज्यांना दुर्बुद्धी सुचली त्यांची काय अवस्था झाली हे सर्वांनी पाहिलं असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला। बळीराजा आणि सर्व समाज सुखी समाधानी व्हावा हेच मागणं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठ्ठलाला साकडं घातलं। पंढरपूर हे पांडुरंगामुळे निर्माण झालं याची एक आख्यायिका अशी आहे। पांडुरंगपूर ते पंढरपूर असा पंढरपूरचा प्रवास आहे। पंढरपूर हे मुळातच शैव संप्रदायाचं ठिकाण होतं। मुळात इथं विष्णूच्या मंदिरांच्या आधी सुद्धा अनेक ठिकाणी शैव मंदिरे आहेत। आपण बघितलं असेल तर कुंडल तीर्थ, सोमतीर्थ अशी अनेक तीर्थ पंढरपूरमध्ये प्रसिद्ध आहेत आणि अशा तीर्थांचं मिळून पंढरपूर हे निर्माण झालेलं आहे। अशा वेळेस श्रीकृष्ण परमात्मा आपल्या भक्तांच्या भेटीसाठी म्हणून पंढरपूरमध्ये आला। राही रुक्माबाई एकदा सत्यभामेनं जेव्हा श्रीकृष्णाच्या मांडीवर पाहतात तेव्हा त्या चिडून दिंडीरवनाकडं म्हणजे आजच्या पश्चिम महाराष्ट्राकडे प्रवास करतात आणि त्यांच्या शोधासाठी म्हणून परमात्मा पंढरपूरकडे धाव घेतात। असे भगवान पांडुरंग जेव्हा पंढरपूरच्या वेशीवर येतात तेव्हा त्यांना इथं समजतं की कलियुगामध्ये मात्या पित्याची सेवा करणारा भक्त पुंडलिक नावाचा एक मुनी इथं आहे की जो मात्या पित्याच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करतो आहे। अशा या भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी म्हणून पहिल्यांदा पांडुरंगराय पंढरपूरमध्ये येतात। तेव्हा मात्या पित्याची सेवा करत असणारा पुंडलिक पांडुरंगरायांना आपली वीट जवळची देतो आणि त्या विटेवरती उभा राहण्यासाठी सांगतो आणि आज तक तो पांडुरंग त्याच विटेवरती उभा आहे। जवळपास युगे 28 हा पांडुरंग या विटेवरती उभा आहे। आपल्या जवळच्या सर्व सद्भक्तांना दर्शन देण्यासाठी भगवान पुंडलिकरायांच्या मूळ पांडुरंग आज पंढरपूर नगरीमध्ये गेले 28 युग उभा आहे। पांडुरंगाचं हे रूप वर्णन करताना षडगुण ऐश्वर्य संपन्न रूपा अहो विठ्ठला श्री रमाकांता असं भागवतकारांनी सांगितलेलं आहे। आता माननीय मुख्यमंत्री संकल्प करत आहेत विठ्ठलाच्या पूजेचा। त्या विठ्ठलाच्या पूजेच्या संकल्पामध्ये आजच्या तिथीचा तारखेचा त्याचबरोबरीने या सर्व युगांचा उल्लेख हा संकल्पामध्ये केलेला जातो आहे। गुरुजी माननीय मुख्यमंत्र्यांना संकल्प सांगत आहेत पूजेचा। या संकल्पामध्ये सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांचे भूतमात्रांचे कल्याण व्हावे। महाराष्ट्रातील जनता सर्व त्रस्त जनता ही सर्व त्रासापासून मुक्त व्हावी आणि हे राज्य सुखाचं समृद्धीचं मांगल्याचं राहावं यासाठी म्हणून लोककल्याणकारी असा संकल्प माननीय मुख्यमंत्री या सरकारी महापूजेच्या माध्यमातून करत आहेत। नमस्कार।
दूरदर्शनच्या या थेट प्रसारणामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संपूर्ण सोलापूर जिल्हा या आषाढी एकादशीची वाट पाहत असतो. फक्त सोलापूर हरि ओम आता ध्यानम महायोग पीठे पुंडलिकाय धातु मणिन्द्रैः समागतविष्णुवानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं हरेमाण्डुरङ्गं श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां ध्यानं समर्पयामि आवाहनं समर्पयामि ओम सहस्रशीर्षा पुरुष सहस्राब्द सहस्रपाद नभोमिं श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः ध्यायानालिङ्गं प्रार्थना नमस्कारं समर्पयामि नमस्ते गुरुशैवेदं सर्वयेत उदयेत ब्रह्म उदां लोकदोषैरानयन्नेनादिरोहरि तुलसी पत्राणि समर्पयामि ओम एतावान जमि भागोजायां गुरुजः पादोदयस्वाभूतानि निर्वातस्यामदेवी श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः पादयोः पाद्यं समर्पयामि त्रिपादोदयस्वाभूतानि श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि तस्मात् विराजति पुरुषः निजागोत्तरजनवश्चात् भूमिमलोकः श्री रानी पाण्डुरङ्गाभ्यां नमः मुख्यास्मियं समर्पयामि केशवाय नमः नारायणाय नमः वासुदेवाय स्वाहा गोविन्दाय नमः श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि महायोगपीठे देवी वरस्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनिन्द्रैः समागतकृष्णं जमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां सम्पत्कराभ्यां मृदुलेन तस्मात् विधातु वसन्ते द्रोणाभिघोषणम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् संत सेना नदी यांचा अतिशय सुंदर असा या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधून अवधी इथे असं संत सेना नदी. संत चोखामेळ्यांचा टाळी वाजवावी उभा पंढरीचा हाट कौलांची पेठ मिळाली चतुष्ट बार आणि खरोखर जय जयकार होतो आहे. श्री विठ्ठलाला पाण्याला स्नान घातलं जात आहे, जलाभिषेक केला जात आहे. आज दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या थेट प्रसारणामुळे हा पंढरपूरचा विठ्ठल घराघरामध्ये पोहोचलेला आहे. आपल्या घरामध्ये बसून आपल्याला